आपण दादासाहेब निंबाळकर यांच्या हरभऱ्याच्या शेतात उभे आहेत. त्यांनी ऋषी कृषीचं जे नवीन उत्पाद आलं आहे, गोअमृत, फलामृत आणि अमृत बूस्टर, याचा यांनी वापर हरभऱ्यासाठी कसा केला आणि त्यांच्या हरभऱ्यात यांना काय बदल जाणवतोय तो ते त्यांच्या शब्दात सांगतील. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही जे ऋषी कृषीचं गोअमृत, अमृत बूस्टर आणि फलामृत हरभरा पिकासाठी वापरलंय किंवा अजून इतर कुठल्या पिकांना वापरलंय, त्याच्यात तुम्हाला काय बदल झालाय ते तुम्ही सांगा. सुरुवातीला ज्यावेळेस आम्हाला साहेब तुम्ही हे प्रोडक्ट दिलं त्यावेळेस माझ्या हरभऱ्याची स्टेज म्हणजे मला ज्यावेळेस पाहिजे होतं त्यावेळेस थोडासा उशीर झाला होता. आणि मला सुरुवातीला जे तुमचं गोअमृत, अमृत बूस्टर आणि फलामृत आहे ह्याची ज्यावेळेस तुम्ही मला माहिती दिली त्यावेळेस गोअमृत मला जे सुरुवातीला पाहिजे होतं ते मला काय ह्या हरभऱ्याला देता नाही आलं, कारण त्याची स्टेज वाढलेली होती, हरभरा माझा वाढलेला होता. त्याच्यानंतर तुमच्या सांगण्यानुसार ज्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की बाबा ठीक आहे, तुम्ही जर आता गोअमृत वापरू शकत नसाल तर तुम्ही अमृत बूस्टर आणि फलामृत वापरा, कारण तुमचा हरभरा स्टेजला वरती गेलेला आहे आणि फुल आणि कळी लागण्याच्या मार्गावर आहे. तर मी तुमच्या सांगण्यानुसार ज्यावेळेस हरभऱ्याला वापरलं, सुरुवातीला सांगितलं तुम्ही मला की बाबा तुम्ही स्प्रे घ्या, ड्रेंचिंग काही मी करू शकत नव्हतो, कारण मला हरभऱ्याला पाणी दिल्याशिवाय त्याला सोडता येत नव्हतं. त्याच्यामुळं मग माझ्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळं मी त्याला सुरुवातीला एक स्प्रे घेतला. तर स्प्रे असा घेतला की तुम्ही जसं सांगितलं की बाबा 1 लिटरला 1 मिली फलामृत आणि 1 मिली बूस्टर तुम्ही वापरा, तसं मी त्या पद्धतीने स्प्रे घेतला. म्हणजे 15 लिटर बूस्टर आणि 15 मिली बूस्टर आणि 15 मिली फलामृत ह्या दोन्हींचा स्प्रे घेऊन एकत्र करून 30 मिली असं औषध मी घेतलं आणि ते हरभऱ्याला वापरलं. वापरल्याच्या नंतर फरक मला असा एवढा जाणवला की ज्या स्टेजला हरभरा माझा आहे त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसात एक हरभऱ्याला थोडासा ग्रीप घ्यायला वेळ लागतो. ग्रीप घेऊन आला की त्याला ते पुढं जवळजवळ 3 ते 4 इंच असा हरभराचा पूर्ण शेंडा, प्रत्येक देठाचा शेंडा वाढलेला, त्याला 3 ते 4 कळ्या लागलेल्या. आणि जिथं मारलेलं नाही किंवा जी स्टेज मी ठेवलंय, जे प्लॉट मी ठेवला होता मारण्याचा, तिथं मारलं नसल्यामुळं तिथं मला डायरेक्ट असं जाणवलं की बाबा आपला हा हरभरा ह्याच्यापेक्षा अगोदर एक 15 दिवसाचा आहे की काय. म्हणजे ज्याला मारलंय तो 15 दिवसांनी अगोदरच आहे आणि ज्याला नाही मारलं तो 15 दिवसांनी नंतरच आहे. जे वापरलं ते प्रोडक्ट ना, जे वापरलं ते प्रोडक्ट आहे माझ्याकडं, मी तुम्हाला ते दाखवतो. हे पहा, हे अमृत बूस्टर आहे आणि हे फलामृत आहे. हे 2 प्रोडक्ट मला तुम्ही दिलेत साहेब, ह्याच्यात तुमच्या सांगण्यानुसार मी हे वापरलेत आणि ह्याचा रिझल्ट इतका भारी आहे की हे सांगताच येणार नाहीत. आत्तापर्यंत सगळी जैविक खतं वापरले, हे वापरलं, ते वापरलं. माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी हे सगळं रासायनिक सोडून ह्याच्याकडे वळलं पाहिजे. शेतकऱ्याला तुम्ही थोडंसं विश्वासात घ्या. शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याच्यानंतर शेतकरी तुम्हाला थोडासा त्रास होईल. आता माझ्यावरून मी सांगतो की ज्यावेळेस तुम्ही मला दिलं त्यावेळेस मला असं नको वाटायचं किंवा कंपनी देते काहीतरी, साहेब तुम्ही निंबाळकर साहेब सांगताय आणि ह्याच्यातून आपलं काय आणि काय नाही. एकतर शेतकऱ्याचं असं असतंय किंवा कुठून तरी थोडासा पैसा उपलब्ध करायचा आणि थोडंसं आपलं जसं भागन तसं त्या पद्धतीने भागवायचं. 1840 घ्यायला गेलं तर तुम्हाला ते 1280 रुपयाला मिळतंय. शेतकरी एक वेळेस त्याच्याकडे पसंती दाखवतात की बाबा ठीक आहे चला 1840 आणू, 1026 आणू. पण त्या खतापेक्षा तुम्ही हे खत जर वापरलं किंवा जर तुम्ही शेतकऱ्यांना हे खत वापरायला उत्साहित केलं तर मला वाटतं 99% शेतकऱ्यांना ह्याचा चांगला फायदा होईल. पहिली गोष्ट. दुसरं असं म्हणजे की शेतकऱ्याला हे तुम्ही जर ज्यावेळेस देताल त्यावेळेस तुम्ही अशा सगळ्या गोष्टी सांगा. सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आणून द्या. तुम्ही त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट द्या, त्यांना तुम्ही दाखवून द्या, स्प्रे घ्या. ड्रिंचिंग केल्याच्या नंतर मात्र ह्याचा रिझल्ट मला वाटतं ही जे मी 5 ते 6 दिवसात मला ह्याचा रिझल्ट पाहायला मिळाला, तेव्हा ड्रिंचिंग केल्याच्यानंतर हे रिझल्ट तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आणि प्रत्येक असू द्या, तुमच्या शेतात जे उत्पन्न आहे ते सगळ्यापैकी कुठलंही असू द्या, तुमचा ऊस असू द्या, तुमचा घास असू द्या, तुमचा हरभरा असू द्या, तुमची ज्वारी असू द्या, तुमचं मका असू द्या, तुम्ही जेवढं शेतीत उत्पन्न घेतात कुठल्याही पिकासाठी हे 100% नाही, 1001% हे चांगलं उत्पादन आहे. आणि मला ह्याचा रिझल्ट आला आहे, त्याच्यामुळं मी आता ह्याच्याशिवाय दुसरं कुठलं वापरणार नाही. आणि शेतकऱ्यांनी माझी सगळ्यांना सांगण्याची एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा हे जर तुम्ही पाहताल तुमच्याकडे जर हे ज्या ठिकाणाहून अवेलेबल होत असेल त्या ठिकाणाहून अवेलेबल करून तुम्ही ह्याचा स्प्रे घ्या. तुम्ही फलामृत वापरल्यानंतर जे तुम्ही कंपेअर प्लॉट ठेवलाय त्याला जी लागलेली फुलं आहेत आणि झाडाची वाढ आहे त्याच्यात आणि ह्याला लागलेली फुलं याच्यात किती फरक आहे? फलामृत वापरल्याच्या नंतर मी जे प्लॉट ठेवला होता
त्याच्यात आणि ह्याच्यात मी सांगतो की प्रत्येक देठाला 3 ते 4 कळ्या जास्त एक्स्ट्रा लागलेल्या आहेत. हम्म. म्हणजे 3 ते 4 कळ्या एका झाडाला एक्स्ट्रा म्हणल्यानंतर त्या प्रत्येक फांदीला तेवढ्या जास्त येतं, हम्म. त्याच्या प्रत्येक फांदीला तेवढ्या कमीच म्हणायचं. हम्म. म्हणजे तसा जर विचार केला तर 1 पट जर समजा 2 पट जर माझा मारलेला प्लॉट जर असेल हम्म. कळीसाठी आणि फुलासाठी घाट्यासाठी, हम्म. तर ते 2 प्लॉटापैकी तो 1.5 प्लॉट कमी असेल असं मला वाटतं. मग आता ह्याला जे घाटे लागलात ते दिसतात आहे का? हा, आता थोडंसं कसं आहे, दव आहे, धुकं आहे, त्याच्यामुळे ह्याचं जास्त प्रमाणात तुम्हाला ते दिसणार नाही. आणि पाहायचं जर असेल तुम्हाला तर ते पण आपण दाखवू शकतो तुम्हाला. गाठे कळ्या फुलं भरपूर आहेत ह्याला. धुकं असल्यामुळं पाण्यामुळं ते हे झालेलं आहे, हे असं त्याचं प्रमाण जास्तच आहे. साईज पण मोठी आहे घाट्याची, हा, साईज मोठी फुलाची साईज, घाटेची साईज. आणि त्याच्यातला तुमचा कुठला जरी असला, तुमचा गावरान हरभरा असू द्या, तुमचा विशाल असू द्या, विजय असू द्या, दिग्विजय असू द्या, कुठला जरी असला तरी त्याला तुम्हाला मारायला अडचण नाही, किंवा तुम्ही त्याचा स्प्रे घ्या. माझी तुम्हाला विनंती सर्व शेतकरी मग तुम्ही बांधवांना. आतापर्यंत जे जैविक खतं वापरलेली आहेत हां हां, त्याच्यापैकी निश्चित तुम्हाला हे खतांचा इफेक्ट चांगला आहे. मी तुम्हाला सांगतो साहेब, मी सुरुवातीला आता मला काही झाकून लपून ठेवायचं नाही. नाही पण कसं आहे, कुठल्या कंपनीचं मी- कम्पेअर मी करण्यापेक्षा हां हां, तुम्ही जे वापरलेत त्या प्रोडक्टचे रिझल्ट हां, आणि याचे रिझल्ट, नाही, ह्या प्रोडक्टचे पुन्हा त्या कंपनीचा होणारा खर्च आणि मी जे दिलंय त्याचा खर्च, याची तुलना जर केली तर निश्चित तुम्हाला खर्च कमी हां हां, आणि रिझल्ट त्याच्यापेक्षाही फास्ट हो, आणि चांगले. 100% आहे. रिझल्ट 100% तुमचा चांगला मिळतोय आम्हाला. आणि तुमचं चांगल्या ह्याच्यात म्हणजे कमी खर्चात तुमचं प्रोडक्ट आम्हाला चांगलं मिळतंय. त्याच्यामुळं आम्हाला तुमचं प्रोडक्ट घ्यायला काय हरकत नाही. आणि इथून पाठीमागं जे जैविक खताचे जे प्रोडक्ट येत होते, बऱ्याचशा कंपन्यांचे माझ्याकडे पण आले होते, पण माझा कधीच असा विश्वास बसत नव्हता. त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने शेती करत होतो. मला म्हणजे असं जास्त हे करत नव्हतो मी. पण आता हे प्रोडक्ट मी घेतलं आहे आणि हेच वापरणार. आणि माझं सगळ्यांना तेच म्हणणं आहे, माझं शेतकरी बांधवांना, की प्रत्येक जणानं हे वापरावं. एक वेळेस मी सांगतोय म्हणून वापरून पहा, एकच वेळेस वापरा. तुम्हाला ह्याची किंमत जास्त नाही आहे. ही जर तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं जर बघायचं असेल, दुसऱ्या कुठल्या कंपनीचं जर असेल, तर ह्या कंपनीचं तुम्हाला हे 750 ते 850 रुपयाची बॉटल आहे. हे कंपनी तुम्हाला 500 रुपयामध्ये देते. दुसऱ्या कंपन्याची 750 रुपयाची बॉटल तुम्हाला 750 रुपयालाच मिळत होती. आणि तेवढा रिझल्ट तुम्हाला तसा ते मिळत नव्हता. मी पण ते वापरून पाहिले. त्या कंपनीचं मी नाव तुम्हाला सांगू शकत नाही, पण ते मी वापरलेले, त्याचा रिझल्ट मला त्याच्यापेक्षा जास्त आत्ता ह्या कंपनीचा, ह्या ऋषी कृषीचा रिझल्ट मला चांगला वाटतोय. आणि मी हेच शेवटपर्यंत वापरत राहणार आहे. त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही काय. आणि तुम्ही पण एवढंच वापरा आणि बघा तुम्ही रिझल्ट काय निघतोय ते पहा. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय तुमच्यापाशी. ठीक, धन्यवाद. धन्यवाद.